परत पुढच्या रोटेशनमध्ये बेस कॅम्पवरून 1 वरती जाऊन राहतो, 1 वर 2 टच करतो आणि पुन्हा बेस कॅम्पला येऊन राहतो. हे एवढ्यासाठी की गो हाय स्लीप लो हा माउंटेनिअरिंग मधला आमचा एक रूलच आहे की वरच्या आता तुम्ही ज्या उंचीवरती आहात तिथून वरती जावा आणि पुन्हा त्या खालच्या उंचीला येऊन झोपा की जेणेकरून तुमची बॉडी त्या उंचीला छान ॲक्लमटाईज होईल. आमचे असे रोटेशन झाले कॅम्प 2 पर्यंत आम्ही रोटेशन्स केले आणि फायनली असं ठरलं की आता फायनल वेदर विंडो बघून एव्हरेस्टच्या समिटच्या चढाईला सुरुवात करायची. आता ही वेदर विंडो म्हणजे काय, एव्हरेस्टचं जे समिट आहे, शिखर आहे किंवा कुठल्याही 8000 मीटरचं पीकचं जे शिखर आहे तिथं विंड स्पीड जे असतं ते 160 किलोमीटर टू 260 किलोमीटर्स पर आवर या स्पीडने विंड चालू असतं, ज्याला आम्ही आमच्या भाषेत जेट स्ट्रीम्स म्हणतो. त्या जेट स्ट्रीमचं एवढं हे असतं की वरती समिटवरून जाणारा जेट स्ट्रीमचा आवाज आम्हाला खाली बेस कॅम्पपर्यंत येत असतो. एवढ्या स्पीडनी ते विंड फ्लो होत असतं. ते जेव्हा 10 किलोमीटर्सच्या आत येतं त्यावेळी आम्ही असं म्हणतो की तिथं वेदर विंडो ओपन झाली. म्हणजे तो पूर्ण दिवस तिथं तुम्हाला चढाईसाठी, पूर्ण दिवस म्हणजे पहाटेचे 4 ते 8 वाजेपर्यंतचा पिरियड तुम्हाला तिथं चढाईसाठी खूप चांगला आहे. म्हणजे स्नोफॉल होणार नाहीये, खूप जास्त विंड फ्लो होणार नाहीये. मग त्या दिवशी तुम्ही वरती चढाई करू शकता. 21 मेच्या वेळेला तोक्ते आलं होतं, त्यामुळे त्याचा इफेक्ट आम्हाला माउंट एव्हरेस्टवरती खूप जाणवला. मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे 26 तारखेची वेदर विंडो चांगली मिळते आणि 26 तारखेची वेदर विंडो बघून चढायला सुरुवात करायची. आम्ही कॅम्प 2 वरती गेलो. 2 वरून कॅम्प 3च्या दिशेने चढायला सुरुवात केली. चढायला सुरुवात केल्यानंतर पहिला 1-2 तासाचा टप्पा आम्ही पार केला आणि जगातलं जे चौथं उंच शिखर आहे माउंट लोत्से, जे एव्हरेस्टच्या साईडला आहे, त्या लोत्से फेसवरती टेक्निकल क्लाइंब करायला सुरुवात केली. आम्ही तो टेक्निकल क्लाइंब करायला सुरुवात केली. फक्त 5 मिनिटं झाली होती आणि पुढच्या 5 मिनिटात वेदर एक्स्ट्रीम खराब झालं. कंटिन्युअस विंड सुटायला लागली, छोटे छोटे गस्ट उठायला लागले, छोटी छोटी वादळं उठायला लागली, स्नोफॉल व्हायला लागला. एवढा विंड स्पीड होतं की आम्ही रोपला धरलो होतो तरी आम्ही हालत होतो इकडं तिकडं. आम्हाला ते विंड चालू झालं की खाली बसावं लागायचं, उभं राहणं शक्यच नव्हतं त्या विंडमध्ये. मग तशाच विंडमध्ये आम्ही कॅम्प 3 वरती क्लाइंब केला, जिथं की दुपारी 12-12:30 पर्यंत पोहोचणं तुम्ही अपेक्षित असतं. तिथं पोहोचायला आम्हाला 2:45 वाजले. फायनली आम्ही कॅम्प 3 वरती पोहोचलो आणि आम्हाला असं वाटलं की अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, बे ऑफ बेंगॉलमध्ये जे यास आलं होतं त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला इफेक्ट जाणवलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे सगळं कमी होईल आणि मग आपण पुढच्या चढाईला सुरुवात करूया असा विचार केला होता आम्ही. रात्रभर एवढं स्पीड होतं विंडचं की टेंट सतत फडफड करत होता. असं वाटत होतं की आत्ता जर टेंट फाटला तर आमची डेथ ठरलेली आहे. कारण एवढ्या विंड स्पीडमध्ये एकतर तुम्ही वरती क्लाइंब करू शकत नाही आणि तुम्ही खाली डिसेंडही करू शकत नाही, कारण खाली जातानाचा रूट आहे तो फुल स्टीप आहे आणि तुम्हाला रॅपलिंग करूनच खाली उतरावं लागणार आहे, दुसरा ऑप्शन नाही आहे. मग तुम्ही खाली एवढ्या विंड स्पीडमध्ये येणार कसं? आम्ही विचार केला की ठीक आहे बघू, सकाळपर्यंतची वाट बघू. काही केलं ते विंड कमी व्हायला तयार नाही. शेवटी आम्ही असं डिसिजन घेतलं की अरे काही नाही, पुढचा 1 दिवस अजून इथेच राहू, 29 तारखेची वेदर विंडो मिळते का बघू. अशा दृष्टीने आम्ही कॅम्प 3 वरती थांबलो. दुसरा दिवस आमचा कॅम्प 3 वरचा असा होता की आम्ही फक्त 1 चॉकलेट 3 जणांमध्ये वाटून दुपारचं जेवण केलं होतं, कारण पुढं क्लाइंब करायचं होतं आणि पुढं क्लाइंब करायचं असेल तर हाय अल्टिट्यूड फूड सगळं सांभाळून ठेवावं लागणार. ब्युटेन गॅस पण लिमिटेड असतात, कारण तिथं बर्फाचं पाणी बनवायला आम्हाला 2 तास लागतात. तो बर्फ वितळणार, मग ते बॉईल होणार आणि तिथून त्याचं पाणी बनणार. एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना मला फुल सगळे समिटपर्यंतचे कॅल्क्युलेशन्स ठेवायचे होते. मग दुसरा दिवस पण आम्ही तसाच काढला आणि आमचा शेर्पा म्हटला की आता आपल्याकडचं ब्युटेन गॅस संपले, पाणी बनवायला सुद्धा गॅस नाही आहे, त्यामुळं कॅम्प 2ला आपल्याला उतरावं लागणार पुन्हा. मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, कधी विंड कमी आहे तेवढा पिरियड बघायचा आणि कॅम्प 2ला डिसेंड करायला सुरुवात करायची. कारण कॅम्प 4 जो साऊथ समिटवरती लागतो तिथं 8000 मीटर सुरू होतं, जिथून डेथ झोन चालू होतो पुढचा. तिथं कंडिशन्स अशा होत्या की ऑक्सिजन सिलेंडर्स ठेवलेले टेंटसुद्धा ऑक्सिजन सिलेंडर्स सकट उडून गेले होते. म्हणजे एका टेंटमध्ये 10 ते 15 ऑक्सिजन सिलेंडर्स ठेवले होते, पण ते पण उडून गेले होते. काही टेंट्स फाटले होते, त्यामुळे वरती जाणं पॉसिबल नव्हतं. आम्ही कॅम्प 2ला डिसेंड केलं. कॅम्प 2ला आम्हाला राहायला सुद्धा टेंट नव्हता, कारण पहिलीच अशी वेळ होती की एवढं वेदर खराब झालं आणि सगळे क्लाइंबर्स तिथं होते. म्हणजे माउंट लोत्से क्लाइंब करणारे होते, माउंट नुप्से क्लाइंब करणारे होते आणि माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करणारे होते. एवढ्या क्लाइंबर्सचा सेटअप याच्या आधी कधीच लागला नव्हता, त्यामुळं एवढे टेंट्स नव्हते. मग आम्ही ती रात्र पूर्ण डायनिंग टेंटमध्ये झोपून काढली.
डायनिंग टेंट वरून फाटला होता, त्याच्यातून पाणी गळत होतं, जिथून साईडून फाटला होता तिथून स्नोफॉल कंटिन्युअसली आत येत होता. दुसऱ्या दिवशी अख्ख्या कॅम्प साईटवरती शोधून आम्हाला फायनली एक टेंट मिळाला. मग तो टेंट आम्ही स्नोफॉलमध्येच पिच केला आणि तिथे राहिलो. कॅम्प 2 वरती आम्ही पुढचे 3 दिवस काढले आणि परत शेवटी तीच परिस्थिती आली की आता कॅम्प 2 वरती पाणी बनवायला रॉकेट सुद्धा उरलेलं नाही. कारण आधीचे जे 3 दिवस होते ना ते आम्ही ह्या म्हणजे एजन्सीज असतात, ह्या एजन्सीकडून थोडं राशन आण, त्या एजन्सीकडून थोडं आण, मग शिजव, असातला प्रकार चालू होता. कारण खालून कुठलीच मदत येत नव्हती. खुंबू आईसफॉलमधून कुठलाही शेर्पा यायला तयार नव्हता, कारण तो एव्हरेस्टवरचा पहिला डेथ झोन नसतो जिथे क्रेवासेस आणि खूप मोठे मोठे ॲव्हलांचेस येत असतात. आणि कुठलंही हेली एवढ्या फॉगमध्ये आणि एवढ्या हेवी स्नोफॉलमध्ये वरती यायला तयार नव्हतं. मग कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला मिळत नव्हती. फायनली आम्ही हे डिसाईड केलं की आता हे एक्सपेडिशन इथंच थांबवायचं आणि बेस कॅम्पला डिसाईड करायचं. कॅम्प 2 वरची ते ठरल्यानंतरची ती रात्र अशी होती की पूर्ण रात्र म्हणजे लिटरली पूर्ण रात्र मी कॅम्प 2 वरती लढून काढलं. म्हटलं तोंडाशी आलेला घास होता तो पुन्हा खाली ठेवावा लागला. आणि फक्त असं नव्हतं की मी वर्कआउट केला होता आणि मी तिथपर्यंत गेले होते, तर त्यासाठी लागणारा तेवढा तो खर्च पण होता जो एवढ्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून होत्या. त्यांनी माझ्या डोळ्यांनी ते स्वप्न बघितलं होतं एव्हरेस्ट सबमिट करण्याचं आणि ते आता मला करता येणार नाही. पण माझ्याबरोबर मला गाईड केलेले जितेंद्र गवारे सर होते. त्यांनी मला सांगितलं की अरे नाही कस्तुरी, त्यांनी मला आठवण करून दिली की आम्ही माउंटेनियर्स या एथिक्सवरती काम करतो की आम्हाला जे काही करायचं ते विथ नेचर करायचं, नेचरच्या अगेन्स्ट जाऊन आम्हाला कुठलंही काम करायचं नाही. कारण जेव्हा आपण या हिमालयात जातो ना त्यावेळी 2 गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवतात. पहिली म्हणजे आपण इथे येताना एकटेच आलोय आणि जाताना सुद्धा आपल्याला एकट्यानेच जायचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या निसर्गासमोर खूप क्षुद्र आहोत, खूप क्षुल्लक आहोत, आपण काहीच नाही याच्यासमोर. इथं आपल्याला 2-4 गोष्टी खूप मोठ्या काय केल्या तर आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण खूप कोणतरी मोठे आहोत आणि आपण खूप काहीतरी वेगळं केलं. पण तिथं जेव्हा आपण जातो त्यावेळी लक्षात येतं की अरे नाही, आपण ह्याच्यापेक्षा खूप छोटं, निसर्गाने ठरलं तर तो काहीही करू शकतो. त्यामुळे असं ठरलं की ठीक आहे, पुढच्या वेळी हे एक्सपिडिशन करायचं. आम्ही बेस कॅम्पला आलो आणि बेस कॅम्पला आल्यानंतर मी पप्पांना पहिला फोन केला आणि पप्पांना सांगितलं की पुढच्या येत्या सप्टेंबरमध्ये मला जगातलं 8वं उंच शिखर माउंट मनसलू क्लाइंब करायला जायचं आहे. कारण 14 पीक आहे जे 8000पेक्षा पण जास्त उंच आहेत. त्यातलं हे 8वं उंच शिखर माउंट मनसलू सर करायला जायचं आहे. पप्पांनी मला त्यावेळी फोनवरती सांगितलं की बाळ, अंगावर अजून गॅरेजचे कपडे आहेत, ये आपण पुन्हा त्याच्या सुरुवातीला लागू. म्हणजे पॅरेंट्सचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये हे लक्षात येतं. ते म्हटले असते की अरे आत्ताच 42 लाख रुपयांचा खर्च केलाय, पुन्हा आणि एक्सपिडिशनसाठी कुठून पैसे आले. कारण त्यावेळी मम्मीचं सोनं विकावं लागलं होतं, कारण 8 लाख रुपये एजन्सीचे द्यायचे होते आम्हाला अजूनही. ते सोनं विकून 8 लाख रुपये दिले होते एजन्सीचे. हे सगळं करून पण आम्ही माउंट मनसलूच्या तयारीला सुरुवात केली. जितेंद्र गवारे सर होते, ते मला वर्कआउट आणि डाएट देत होते. पुन्हा 7 तासांचा वर्कआउट चालू झाला आणि फायनली मी या सप्टेंबरच्या माउंट मनसलूच्या एक्सपिडिशनला गेले. आयुष्यातलं पहिलं 8000पेक्षा जास्त उंच सर केलेलं शिखर होतं ते. त्यावेळी चॅलेंजेस असं होतं ना की प्रत्येक शिखराचं समिट पुश कॅम्प 4 वरून चालू होतं, पण आम्ही माउंट मनसलूचं समिट पुश कॅम्प 3 वरून घेतलं होतं आणि त्याच दिवशी आम्हाला ते शिखर सर करून संध्याकाळी 7:30 किंवा 8 पर्यंत बेस कॅम्पला पोहोचायचं होतं. 28 सप्टेंबरला माझं माउंट मनसलू समिट झालं. 27 तारखेला आम्ही 7:30 वाजता त्या शिखराच्या चढाईला सुरुवात केली होती. सकाळी 6:30 ते 6:30च्या दरम्यान आमचं समिट झालं आणि समिट करून त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही बेस कॅम्पवरती पोहोचलो होतो. त्यावेळी बेस कॅम्पवरती पोहोचल्यानंतरची माझी अवस्था अशी होती की माझ्या शरीराचं म्हणत होतं की अरे आता खाल्लेलं पचवायला पण ताकद नाही आहे, सो जे काही घ्यायचे ती रेस्ट, आता फक्त झोपायचं, दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडे. कारण बॉडीला रिकव्हरीची गरज असते. जेव्हा बॉडी एवढ्या ह्याच्यामधून प्रोसेसमधून जाते आणि ती जास्त ऑक्सिजन लेवलला येते त्यावेळी ती फक्त रिकव्हरी मागते. इथं आल्यानंतर पण आमचं असं असतं की असं होतं की अरे कधी झोपेन असं झालेलं असतं आम्हाला. म्हणजे माझ्यावर पण घडलेले इन्सिडेंट. इथं आल्यानंतर प्रत्येक पुढारींना भेट देणं, प्रत्येक न्यूज चॅनल्सना भेट देणं असं चालू असतं.
असं होतं की मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलेले असते आणि कंटिन्युअस अशी पेंगत असते. त्याचा विचार करावा असं का झालंय. मग त्यांना सांगावं लागतं की इथं आल्यानंतर आम्हाला रिकव्हरीची गरज असते, कारण जेव्हा आम्ही माउंटेन्समध्ये जातो त्यावेळी तिथलं टेम्परेचर असतं -40 ते 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते टेम्परेचर जातं. आणि त्या टेम्परेचरमध्ये आपल्या सगळ्या स्नायूंचे जे टिप्स आहेत तिथले जे आर्टरीज आणि वेन्स आहेत ते असं कॉन्ट्रॅक्ट करून घेतात स्वतःला. त्या थंडीमुळे ते आकुंचन पावलेले असतात आणि त्याचा सगळा लोड येतो ते आपल्या हार्टवरती येतो. आणि हार्टवरती आलेल्या लोडमुळं सायन्स सांगतं की हार्टचं साईज जे असतं ते काही कमी छोट्या प्रमाणात पण का होईना ते वाढतं हार्टवरती लोड आल्यामुळं. आणि ते सगळं नॉर्मल यायला आपल्याला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. मग तुम्ही कुठं तर नॉर्मल रुटीनला येता. ते सगळं झालं आणि माउंट मानसवर सर झाल्यानंतर माझं असं ठरलं की आता एव्हरेस्ट करायचं आहे ना, तर त्याच्याबरोबर मला एका सीझनमध्ये 3 पीक क्लाइंब करायचं आहे. तुम्ही म्हणाल एका सीझनमध्ये 3 पीक कशाबद्दल ठरले? कारण मला ज्यांनी गाईड केलं जितेंद्र गवारे सर, त्यांनी स्वतः ते फर्स्ट इंडियन आहेत ज्यांनी 8000 मीटरचे 3 शिखरं एका सीझनमध्ये क्लाइंब केलेले आहेत. तर ऑब्वियस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपलं जे गुरु करतो तेच शिष्य त्यांना फॉलो करण्यासाठी त्यांचं एम ते ट्राय करत असतो. सो मी ठरवलं की मला अन्नपूर्णा, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोचे शिखर क्लाइंब करायचं एका सीझनमध्ये. त्या दृष्टीने सरावाला सुरुवात झाली. आठवड्यातलं 3 दिवस जिम करायचं, एक दिवस 21 किलोमीटर रन करायचा आणि एक दिवस 150 ते 200 किलोमीटर सायकलिंग करायचं. प्रत्येक शनिवारी पाठीवरती 25 किलो ओझं घेऊन ज्योतिबा 3 वेळा चढायचा आणि 3 वेळा उतरायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर आठवड्याच्या शेवटी माझं असं असायचं की मी कधी झोपते. मला कॉलेजमधून बऱ्याच वेळेला प्रश्न आले की अरे कस्तुरी तू, मी म्हटलं त्यांना एव्हरेस्ट सबमिट झाल्यानंतर सर माझं स्टडी राहिलं आहे कारण मी नव्हते आणि मला एवढीशी की प्रॅक्टिस करायला लागायची. तर सर मला विचारले, आमच्या कॉलेजमध्ये एका सरांनी मला विचारले की अरे कस्तुरी तू हा सगळा वर्कआउट झाल्यानंतर कुठे असायचीस? मी म्हटलं सर माझं 7 तासांचं वर्कआउट होईपर्यंत तुमचं कॉलेज बंद झालेलं असायचं. आता मी त्यांना काय दुसरं उत्तर देणार होते. सकाळी 7 पासून माझा वर्कआउट चालू असायचा. वर्कआउट 7ला असायचा पण उठायला 4:30ला लागायचं, कारण वर्कआउटच्या आधी 2 तास खावं लागतं म्हणून उठायला 4:30ला लागायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत फायनली असं ठरलं की तो दिवस आला 24 मार्च, आता अन्नपूर्णासाठी निघायचं. अन्नपूर्णा हे जगातलं 10वं उंच असणारं शिखर आहे. हे 10वं उंच शिखर ज्याचा डेथ रेशिओ एव्हरेस्टपेक्षा पण जास्त आहे. एव्हरेस्टचा डेथ रेशिओ 14% आहे. माउंट अन्नपूर्णाचा डेथ रेशिओ 34% आहे. आधी जेव्हा हे माउंटन्स क्लेम करणं, जेव्हा हे इक्विपमेंट्स नव्हते, एवढं सगळं ॲडव्हान्स आलं नव्हतं, तेव्हा लोकांच्या जेव्हा एम असायचे ना की आपल्याला जगातली 14 शिखरं सगळी शिखरं क्लाइंब करायचे, त्यावेळी त्यांनी अन्नपूर्णा हे सगळ्यात शेवटी ठेवलेलं असायचं की अरे काही नाही, म्हणजे ॲटलिस्ट अन्नपूर्णावरती जरी डेथ झाली तरी ॲटलिस्ट 13 नावावरती राहतील, ह्या हिशोबाने त्यांनी ते पीक शेवटी ठेवलेलं असायचं. पण मी ठरवलं की नाही, मला स्वतःला टेस्ट करायचं आहे, मला स्वतःला बघायचं आहे, म्हणून मला हे अन्नपूर्णा शिखर क्लाइंब करावं लागणार आहे. आणि एका सीझनमध्ये 3 करायचे असतील तर त्याची आयडियल प्रोसेस अशीच आहे की तुम्हाला अन्नपूर्णा, एव्हरेस्ट आणि लोचे, कारण त्यांच्या वेदर विंडोज वेगवेगळ्या टाईमला ओपन होतात, त्याप्रमाणे तुम्हाला ते स्केड्यूल ठरवावं लागतं तुमचं सगळं. फायनली आम्ही माउंट अन्नपूर्णाच्या शिखरासाठी गेले. माउंट अन्नपूर्णा शिखर मी सर केलं, ते पण 28 एप्रिलला माउंट अन्नपूर्णा शिखर सर झालं. त्या शिखराला पण एवढी चॅलेंजेस की 16 एप्रिलपर्यंत माउंट अन्नपूर्णा शिखर सर होणं अपेक्षित होतं, पण आम्हाला काही केलं वेदर विंडोज मिळायला तयार नाही. आणि ती वेदर विंडो मिळायला तयार नाही म्हटल्यानंतर मला असं लागलं की अरे पुन्हा हे सगळं, म्हणजे एव्हरेस्ट वेळी पण वेदर विंडो मिळाली नाही म्हणून एव्हरेस्ट एक्सपिडिशन राहिलं. आता जर असं झालं तर काय करायचं, मी काय सांगणार, काय कुठल्या तोंडाने परत जाणार. इथपर्यंतचे विचार, बरेच लेवलपर्यंतचे विचार होतात की अरे एवढ्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा आहेत, कसं करणार, काय करणार. फायनली माउंट अन्नपूर्णा शिखर सर केलं आणि माउंट अन्नपूर्णा शिखर सर करणारी वर्ल्डमधली यंगेस्ट वुमन ठरले. वुमन इन द सेन्स वर्ल्डला अन्नपूर्णा शिखर सर झालं. अन्नपूर्णा शिखर सर करून म्हणजे एवढं होतं ना की समिटवरती माझ्या डोक्यात हे येऊन नव्हतं की मी ह्याच्यासाठी खुश नव्हते की माझा अन्नपूर्णा सर झालंय. मला ह्याचं टेन्शन होतं की बरं ठीक आहे, आता एव्हरेस्टचे पैसे जमा झाले की नाही, मग एव्हरेस्टला जायला मिळणार आहे की नाही, कारण माहिती नव्हतं त्याच्यासाठी लागणारे पैसे जमा झालेत की नाही, मग तिकडे जाता येणार आहे की नाही. कारण असंच ठरलं होतं की ठीक आहे, जसे जसे पैसे जमा होतील तसे तसे पीक्स क्लाइंब करायचे. मग अन्नपूर्णा शिखर सर केलं.
आणि खाली येऊन पप्पांना आधीच ती न्यूज मिळाली होती. पहिल्यांदा फोन लावला दाना गावात येऊन की विचारलं की एवढेसे पैसे जमा झाले, परमिट निघालंय, मला जायला मिळणार आहे. त्यांनी मला सांगितलं की झालंय सगळं, परमिट वगैरे काढलेलं आहे. कारण नेपाळ गव्हर्नमेंटनी परमिशन द्यायला, तुम्ही चढा एवढी परमिशन द्यायला त्यांना आपल्याला 8.5 लाख रुपये द्यावे लागतात. कारण तुम्ही बघायला गेलात तर नेपाळची जी इकॉनॉमी आहे ती बेस्ड ऑन माउंटेनरिंग आहे, फुल्ली बेस्ड ऑन माउंटेनरिंग आहे. त्यांच्याकडे एक्सपोर्ट करण्यासारखं काहीही नाही आहे. मग जे काय मिळतं ते त्यांना त्यांच्या माउंटेनरिंगमधूनच मिळत असतं. ठरलं एव्हरेस्टसाठी जायचं. टोटल 33 दिवसानंतर त्यावेळी माझा आणि माझ्या घरच्यांचा संपर्क झाला होता. कारण अन्नपूर्णाच्या बेस कॅम्पवरती नेटवर्क नसतं, कुठलीही वायफायची सुविधा नाही. समिटला जाण्याआधी एकदाच मी त्यांना फोन केला होता, ते पण सॅटेलाईट फोनवरून, ज्याला मिनिटाला 500 रुपये चार्जेस पडतात. 5 मिनिटं मी त्यांच्याबरोबर बोलले असेल, त्याचे चार्जेस 10,000 रुपये, म्हणजे NC 10,000 रुपये होते ॲक्च्युली ते. पण तेवढा खर्च झाला होता. मी त्यांना एवढ्यासाठीच फोन केला होता घरच्यांना की माहीत नाही का समिटवरती जाताना काय झालंच तर पुन्हा त्यांच्याशी बोलायला मिळणार आहे की नाही, काय होणार. त्यामुळे एकच फोन की हां मी समिटसाठी जाते, तेवढंच, दॅट्स इट. मग समिट करून फायनली एव्हरेस्टसाठीची जर्नीला सुरुवात झाली. पोखरामध्ये आले आणि पोखरामध्ये आल्यानंतर मला फूड पॉयझन झालं. मला तुम्ही जर काठमांडूमध्ये बघायला गेलात, काठमांडूमध्ये थमेल जिथं आहे ना मेन हे त्यांचं, तर तिथं तुम्हाला मेडिकल हजार्ड दिसतील, पण क्लिनिक एकही तुम्हाला समोर दिसणार नाही की बाबा असं वाटणार पण नाही की तुम्हाला तिथं क्लिनिक आहे. आता मला डायरिया झालाय, मला माहीत नव्हतं की त्यावेळी मला इंटेस्टाईनला इन्फेक्शन आहे, कारण माझा डायरिया 5 दिवस काही केलं थांबायला तयार नाही. फायनली जेव्हा आम्ही बेस कॅम्पवरती पोहोचलो त्यावेळी तिथल्या HRA त्याचे हाय ॲल्टिट्यूडचे डॉक्टर्स आहेत, त्यांनी सांगितलं की इंटेस्टाईनला इन्फेक्शन आहे म्हणून हे सगळं होतं आहे. त्यावेळी मग त्यांच्याकडून मेडिसिन्स घेतले. मग तिथून पुढं सुरुवात. आता तुम्ही सगळे डॉक्टर्स इथं आहात, तुम्हाला माहिती आहे डायरियामध्ये त्या माणसाची काय अवस्था होती. आणि त्यावेळी मी होते 5000 मीटरला. माझं असं झालं होतं की पोटात पाणी राहायला तयार नाही. आपल्याकडे जे एनर्जी जेल्स मिळतात ते एनर्जी जेल खाल्लं तर ते वॉमिटिंग होऊन ते पण बाहेर पडायचं. पाणी पिलं तर 2 मिनिटांनी परत मला टॉयलेटला जाऊन यायला लागायचं. अशा ह्याच्यात मी म्हटलं अरे आता एव्हरेस्टला तर जायचं आहे आपल्याला आणि हे काय नवीन समोर उभा राहिले. पूर्ण डिहायड्रेट झाले होते. पहिला एक माउंटेन क्लाइंब केलं होतं, त्याच्यामध्ये एनर्जी लॉस केला होता. दुसरं डायरियामुळं खूप एनर्जी लॉस झाला होता. पण असं ठरलं की अरे काही नाही, आता आपल्याला हे माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. कारण आता मला हे रिझन देऊन चालणार नव्हतं की मला डायरिया झाला आहे म्हणून मी माउंट एव्हरेस्ट चढले नाही. मग लोक म्हणतील मग आणि 4 दिवसांनी तू आणि काहीतरी वेगळं रिझन देशील, मग परत तुला माउंटेनसाठी आम्ही स्पॉन्सरशिप द्यायची का. फायनली तिथे जितेंद्र गवारे सर होते. त्यांनी मला सांगितलं की कस्तुरी काही नाही, आपण चढाई करत करत ठरवू की तुझी एनर्जी लेवल किती आहे आणि तसं आपण क्लाइंब करत जाऊ. आपण म्हणतो ना सर सलामतो पगडी पचास. जर आम्ही जिवंत असू तर असे 1000 माउंटेन्स आम्ही क्लाइंब करू. जर आम्हीच नसू तर ते माउंटेन्स क्लाइंब करणार कोण. त्यामुळं असं ठरलं की काही नाही, आत्ताची नाही तर पुढच्या वेदर विंडोसाठी आपण ट्राय करू. मगाशीच मी म्हटलं की एव्हरेस्टवरती लागणारा पहिला डेथ झोन खुंबू आईसफॉल, ज्याच्यामध्ये एवढे मोठे क्रवासेस आहेत, एवढ्या मोठ्या हिमभेगा आहेत की 2 ते 3 लाडर एकमेकांना जॉईन करून त्या क्रवासवरती टाकावे लागतात आणि त्याच्या वरतून चालत जावं लागतं. त्या क्रवासची डेप्थ एवढी आहे की एखादा क्लाइंबर जर त्याच्यात पडला तर वरतून दिसत नाही खाली तो क्लाइंबर कुठे पडला आणि खालच्या क्लाइंबरचा आवाज वरच्यापर्यंत जात नाही की हे कळायला सुद्धा की तो जिवंत आहे की नाही. कारण त्या खुंबू आईसफॉल जो आहे तो सगळ्यात उंचीवरचा मुव्हिंग ग्लेशियर आहे. त्यामुळे खाली कंटिन्युअस त्याच्या खालून कंटिन्युअस पाणी वाहत असतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं -40 ते 60 डिग्री टेम्परेचर, एवढ्या टेम्परेचरमध्ये तो माणूस सस्टेन करणार कसा. ती कॅज्युअलिटीला काढेपर्यंत जिवंत राहिला तरी पाहिजे. म्हणजे जेव्हा आम्ही माउंट एव्हरेस्टची पूजा करत होतो ना, प्रत्येक एक्सपिडिशनला जात असताना आम्ही त्या माउंटेनची पूजा करतो हे सांगायला की तू आम्हाला तिथंपर्यंत सुखरूप घेऊन जा आणि इथून इथंपर्यंत सुखरूप घेऊन ये पुन्हा. कारण जोपर्यंत तो माउंटेन ठरवत नाही ना, कुठलाही क्लाइंबर त्याच्यावरती क्लाइंब करू शकत नाही. त्याच्या सागरमाथ्यावरती पाय ठेवू शकत नाही. तुम्ही कितीही ठरवा, तुम्ही काही आटापिटा करा, तुम्ही तो क्लाइंब करू शकत नाही जोपर्यंत त्या माउंटेनच्या मनात नसतं. आमचं आणि त्या माउंटेनचं एवढं चांगलं कनेक्शन असतं ना की त्या माउंटेनच्या फीचर्सकडे बघून आम्हाला कळत असतं की ओके ठीक आहे, अरे इथं क्रॅव्हॅसेस असण्याचे चान्सेस आहेत. आता इथून ॲव्हलांच येईल. कारण अन्नपूर्णाला मी स्वतः एक ॲव्हलांच शूट केलेला आहे. तो ॲव्हलांच पण असा होता ना की
कॅम्प 2 ते 3च्या दरम्यान एक लागणारा पोर्शन होता आणि तिथून माझ्या पुढचे खूप पुढे गेले होते आणि माझ्या मागचे खूप मागं होते आणि मी मध्ये त्या ॲव्हलांच प्रोन एरियामध्ये होते आणि दर असं एका सर्टन टाईम नंतर तो ॲव्हलांच येतो. तो ॲव्हलांच एवढा मोठा असतो की एक अख्खं कॅम्पसाईट त्याच्यामध्ये काढलं जाईल एवढी त्या ॲव्हलांचची कपॅसिटी असते. आणि कोइन्सिडन्सली मी त्याच्यातून चालत होते त्या ॲव्हलांच प्रोन एरियामधून आणि मला मागून ॲव्हलांच ट्रिगर झाल्याचा आवाज आला. मी मागं वळून बघितलं, कन्फर्म केलं की तो ॲव्हलांच जरी माझ्यापर्यंत आला तरी पावडर स्नो येणार, मला जास्त काही हानी होणार नाही. आणि सगळ्यात पहिलं काम केलं की सगळा फोन काढला आणि तो ॲव्हलांच शूट केला. माझा शेर्पाचा मी एवढ्या त्याच्या शिव्या खाल्ल्या, लिटरली शिव्या खाल्ल्या ना. मला म्हटलं कस्तुरी आपके पास दिमाग है, आप ॲव्हलांच के सामने खड़े और आप इससे फोन से शूट कर रहे हो. मी त्याला एकच उत्तर दिलं. मी त्यांना सांगितलं की म्हटलं लोकांना वाटतं की आम्ही माउंटेनिअरिंग करतो, खूप एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट्स खेळतो, आम्ही आमच्या हॉबीसाठी करतो. त्यांना म्हणजे मला एका स्कूलमध्ये शिक्षकांनी विचारलेला प्रश्न की तुम्ही तिथं थंडीत जाता, तुम्हाला भारी वाटत असेल ना. अरे -40 to 60 डिग्री टेम्परेचर आहे तिथं, व्हॉट डू यू मीन आम्हाला भारी वाटत असेल. रात्री स्लीपिंग बॅगमध्ये झोपायचं म्हटलं तरी अंगावर काटा यायचा, कारण एवढं सगळं थंड झालेलं असायचं, कसं झोपायचं त्याच्यात, एवढं टेन्शन असायचं. आणि लोकांना वाटतं की आम्ही तिथे जातो म्हणजे आम्ही मजा करायला तिथं जातो, माउंटेन्स क्लाइम्ब करतो म्हणजे आमच्या हॅपीनेससाठी करतो. निश्चित आम्ही ते आमच्या हॅपीनेससाठी करतो, पण त्याच्यामध्ये येणारे जे डेंजर्स असतात, जे चॅलेंजेस असतात ते पण तेवढेच डेंजर असतात त्या माउंटेनच्या दृष्टीने. त्यासाठी तो मी ॲव्हलांच शूट केला होता. फायनली आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलो. 14 मेच्या वेदर विंडो बघून आम्ही चढायला सुरुवात केली. कॅम्प 2 वरती पोहोचलो. कॅम्प 2 वरून कॅम्प 3 वरती चढायला सुरुवात केली. त्यावेळी मागं घडलेल्या गोष्टींना अशा फ्लॅशबॅकसारख्या समोरून जात होत्या की अरे आपण ह्याच रूटवरून गेलोय, आपण हेच सगळं केलं होतं. रूट बऱ्यापैकी चेंज झाले होते, पण ते सगळे कॅम्पसाईट, त्या सगळ्या आठवणी पुन्हा आठवत होत्या. फायनली आम्ही 11:30 वाजता कॅम्प 3 वरती पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी कॅम्प 3 वरून आम्ही कॅम्प 4च्या चढायला सुरुवात केली. आता कॅम्प 4 जो आहे साऊथ पोल, तो 8000 मीटरवरती सिच्युएटेड आहे आणि 8000 मीटरच्या पुढं डेथ झोन लागतो. तो डेथ झोन एवढ्यासाठी आहे कारण तिथून पुढे एअरमधलं ऑक्सिजनचं प्रमाण 4 to 5% असतं फक्त आणि तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर्स लावून क्लाइम करायचं असतं. पण सायन्स हे सांगतं की तुम्ही जरी ऑक्सिजन सिलेंडर्स लावलं तरी तुम्ही धोक्यामध्ये असता, कारण 4 to 5% ऑक्सिजन सिलेंडर्स असतं. तुमच्या बॉडीमध्ये कंटिन्युअस चेंजेस होत असतात जेव्हा तुम्ही एवढ्या अल्टिट्यूडवरती असता. आणि आजपर्यंत एव्हरेस्टवरती ज्या काही डेथ झालेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा डेड बॉडीज कॅम्प 3च्या वरती तशाच पडलेल्या आहेत. आम्ही स्वतः कॅम्प 4च्या पुढे डेड बॉडीज क्रॉस केलेल्या आहेत, क्रवासमध्ये डेड बॉडीज बघितल्या आहेत, स्वतः पायाने क्रॉस केल्यात, ओलांडल्यात डेड बॉडीज. घरात जशी आपण चौकटी ओलांडतो ना आपल्या घरात, तशा आम्ही डेड बॉडीज ओलांडलेल्या आहेत. एवढी मेंटॅलिटी ठेवून चालावं लागतं की अरे जर काही झालं तर आपण पण या डेड बॉडीच्या जागी असू आणि आपल्यालाही कोणी खाली घेऊन जाणार नाही, कारण खाली घेऊन जाण्यासाठीचा जो टाईम आहे ना तोच त्याला त्याच्यासाठी लागणारे पैसे जे आहेत ते 95 लाख रुपयांचा खर्च येतो चढण्यासाठी तुम्हाला येणारा खर्च 49 लाख रुपये आणि डेड बॉडी खाली आणायला 95 लाख रुपये, म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. कोण आणणार तुमची डेड बॉडी खाली एवढे पैसे घालून? ऑलरेडी एक्सपिडिशनसाठी झालेला खर्च आहेच. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही तो पुढचा क्लाइम्ब करत असतो. कॅम्प 4ला पोहोचलो आणि 4ला पोहोचल्यानंतर मला पुन्हा ताप आला. मी 3 दिवस काही खाल्लं नव्हतं या भीतीने की पुन्हा जर डायरिया चालू झाला तर मी वरचा क्लाइम्ब कसा करणार. फक्त जे काय असेल ते प्रोटीन बार आणि प्रोटीन पावडर. जेव्हा की आम्हाला हे ट्रेनिंग दिलं जातं की प्रत्येक कॅम्प टू कॅम्प जात असताना तुम्ही तुमचा फूड इंटेक ठेवला पाहिजे, काही ना काहीतरी तुम्ही सतत खात राहिलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुमची एनर्जी टिकून राहील. इथं मी खाल्लं तर मला भीती की मला पुन्हा डायरिया चालू झाला, काय पचलं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे प्रोटीन पचायला आपल्या शरीराला किती जड जातं, किती त्रास होतो आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात एवढं सगळं करायचं आहे. फायनली 14 तारखेला मी माउंट एव्हरेस्ट समिट केला. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती मी अर्धा तास होते. त्या अर्धा तास असल्यापाठीमागचा रिझन पण असं होतं की पहिला मी समिटवरती गेल्यानंतर सगळ्यांची गडबड असते की चला फोटो काढायचा, जाऊन समिटवरती उभं राहायचं आहे, कारण गर्दी पण खूप असते आणि जेवढ्या लवकर खाली डिसेंड करता येईल तेवढ्या लवकर खाली डिसेंड करायचा. मी तिथं गेले, पहिल्यांदा बसले, जाऊन मी प्रोटीन बार खाल्ला, पाणी पिलं आणि मग जाऊन मी समिटवरती फोटो काढले. हे मला असं नव्हतं, मला याची गडबड नव्हती की मला समिट करायचं आहे, फायनली मला फोटोज काढायचा आहे. मला माहीत होतं की मी माझ्या आनंदासाठी केलं
मी फायनली आता शिखरावरती आहे, आत्ता नाही तर आणि 5 मिनिटांनी 15 मिनिटांनी जाऊन मला फोटो काढायला मिळणार आहे. तो फोटो पण एवढ्यासाठीच असतो की नेपाळ गव्हर्नमेंटला प्रूफ द्यावा लागतो की हा तुम्ही खरोखर सबमिट केलं. तो एक फोटो आणि तो 360 डिग्रीचा जो व्हिडिओ असतो, अँगल 360 डिग्री व्ह्यू घेतलेला असतो एव्हरेस्टवरून, तो एक व्हिडिओ, हे दोन्ही प्रूफसाठी त्यांना द्यावे लागतात आपल्याला. समिटवरती उभारल्यानंतर सगळ्यांचा नेहमी मला एक प्रश्न असतो की समिटवरती उभारल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं. समिटवरती उभारल्यानंतर खरं सांगायचं तर एक अशी कुठलीच भावना नसते. म्हणजे असं खूप साऱ्या भावना येत असतात. आनंद पण वाटत असतो, खूप असं गहिवरून आलेलं असतं की ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्या ज्या लोक आजपर्यंत माझ्या पाठीशी होते त्या सगळ्यांना थँक्यू म्हणावं असं वाटत असतं. खूप आनंद व्यक्त करावा, खूप नाचावं, खूप उड्या मारा, खूप रडून पण घ्यावं असंही वाटत असतं आपल्याला. पण फायनली फोटोज काढायचे आणि खाली डिसेंडला सुरुवात करायची. आजपर्यंत एव्हरेस्टवरती ज्या काही डेथ झालेल्या आहेत ना, त्यातल्या 50% पेक्षा जास्त डेथ एव्हरेस्ट डिसेंड करत असताना झालेल्या आहेत. कारण क्लाइंबर्सचं काय असतं की समिटपर्यंत जाण्याचं एनर्जी कॅल्क्युलेशन प्रत्येकाचं असतं, पण जर रिव्हर्स कॅल्क्युलेशन करावं लागतं ना की बाबा आपल्याला समिटवरती जायचं आहे पण पुन्हा खाली यायचंच आहे आपल्याला, ते रिव्हर्स कॅल्क्युलेशन चुकतं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत झालेल्या डेथ्स बऱ्याचशा आहेत. 2019मध्ये घडलेला इन्सिडेंट आपण सगळ्यांनी न्यूज चॅनल्समध्ये बघितलं की एव्हरेस्टवरती ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक जॅम झालं, त्यामुळे बऱ्याचशा डेथ झाल्या. त्यावेळी घडलेला इन्सिडेंट असा होता, फॉरेन क्लाइंबर होता, शेर्पा पुढं चालत होता, त्याच्या मागं तो चालत होता. समिट झालेलं होतं त्या क्लाइंबरचं आणि ते खाली डिसाईड करत होते. त्याला काय सुचलं माहिती नाही, कोणालाही कळलं नाही. त्यांनी स्वतःचा सेल्फ अँकर काढला आणि कॅम्प 2च्या साईडला उडी मारली. इट्स काइंड ऑफ सुसाईड. म्हणजे तुम्ही मेंटली पण एवढे डिस्टर्ब्ड असताना, एवढं तुम्ही मेंटली तुम्ही स्वतःला सांभाळावं लागतं ना की तुम्हाला कळतच तुम्ही काय वागताय. म्हणजे माझ्याबरोबर घडलेली गोष्ट की मनस्लो क्लाइंब करत असताना मला सरांनी सांगितलं, आम्ही कॅम्प साईडवर पोहोचलो होतो, ते मला म्हणाले की कसं आता प्रोटीन पावडर प्यायची, प्रोटीन बार खायचं आणि सगळ्यात शेवटी चीज खायचं. सगळ्यांना माहिती आहे कोल्हापुरी माणूस म्हणल्यावर त्याला काहीतरी स्पायसी खायला पाहिजे नाही का, त्याला असलं काही मिळमिळीत सहन व्हायचं नाही. मग मी हो हो म्हटले पहिल्यांदा आणि मग मी म्हटलं ठीक आहे खाते. मग प्रोटीन बार खाल्लं, प्रोटीन पावडर खाल्लं. मग मला असं ते कसं तरी व्हायला लागलं, कोल्हापुरी असं कसं तरी मळमळल्यासारखं व्हायला लागलं. मग मी त्यांना म्हटलं की सर चीज नाही खाणार मी. 2-3 वेळा सांगितलं पण त्यांना माहीत होतं की फॅट्सची पण गरज आहे बॉडीला, त्यामुळं खायला पाहिजे. आणि मला म्हटलं नाही कस्तुरी चीज खायचं. त्या माउंट मनसोचा कॅम्प 2 वरती मी अख्खा कॅम्प 2 डोक्यावर घेतला, रडून दंगा माझा तिथं, मी चीज खाणार नाही म्हणून. सगळेजण तिथं आले की कस्तुरी अरे आपको क्या हुआ, आप रो क्यों रहे हो. नंतर हे आता अनुभव ऐकून माझं मला हसायला येतं, पण त्यावेळी खूप छोटी गोष्ट होती ना की मी त्यांना सांगितलं असतं की मला चीज नाही खायचं, पण मी त्याच्यासाठी रडले इतपत की मी इथं पडल्यानंतर कुठे मला लागल्यानंतरही तिथं मला रडू येत नाही, तिथे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी रडले. म्हणजे इकडे आल्यानंतर पण ना मी माउंटेन्समधून इकडे येतो वेळी आम्हाला असं वाटतं की काय कुठल्या मच्छी मार्केटमध्ये आलोय, का सगळेजण कलकल करतात, सगळ्या थोडं शांत बसा ना. तिथं खूप शांत राहण्याची सवय झालेली असते, एकमेकांशी बोलणं खूप कमी असतं. कारण इथं ट्रेकला जातो त्यावेळी फ्रेंड्स बरोबर जातो, मजा मस्ती चालती, तिथंपर्यंत जाऊन येतो. पण तिथं असं असतं की 2 शब्द बोलायचे म्हणजेही जीवावर येतं. कारण एवढ्या कमी ऑक्सिजनमध्ये एकतर चालायचं असतं, खूप श्वास फुललेला असतो, म्हणून साईडशी बोलणंही पॉसिबल नसतं. म्हणून आपल्याच धुंदीत आपल्या ह्याच्यात आपण चालायचं असतो. आम्ही लिटरली आयसोलेट होतो. इथं आल्यानंतर घरचे म्हणतात की अरे पोरगी आपल्यापासून खूप लांब गेली वाटतं, बोलायला पण तयार नाही आमच्याबरोबर. तसं झालेलं असतं आणि नंतर थोड्या दिवसांनी ते रुटीनला येतं. कारण माझा तर मूळ स्वभाव आहे तो फायनली शेवटी रुटीनला येतोच. असं ते माझं एव्हरेस्ट एक्सपेडिशन होतं. खूप चॅलेंजेसनी, खूप गोष्टींनी भरलेलं ते एक्सपेडिशन होतं. आज असं वाटतं ना की पहिल्या एक्सपेडिशनमध्ये सक्सेस मिळालं नाही, माझ्यासाठी खूप काही शिकवून जाणार होतं. पहिलं एक्सपेडिशन जेव्हा झालं नाही ना त्यावेळी असं झालं की अरे पास करावा किंवा माउंटेन अरे होत नाही आहे, एवढा सगळा खर्च परत उभा कसा करायचा, कशा गोष्टी सगळ्या या मॅनेज करणार, मग सोडून द्यावं का इथं सगळं. नैराश्य आलं, असं वाटलं की नाही पास होतं, नाही जात नाही कुठं माउंट एव्हरेस्टवरती. पण पुन्हा एक नवीन हुरूप आतून निर्माण झाली की अरे नाही आपल्याला पुढचा माउंटन क्लाइंब करायचा आहे. मला यातून तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे ना की ठीक आहे एखादी गोष्ट तुमच्याकडून अनसक्सेस होती किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात ज्यामुळे तुम्ही ती पूर्ण करू शकत नाही, पण त्या गोष्टींमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी असतात. आम्ही त्यावेळी हे शिकलो की अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे निर्णय कसे तुम्ही घेतले पाहिजेत. कारण
जेव्हा तुम्ही माउंटेनमध्ये जाता त्यावेळी तुम्ही आणि तुमचा मृत्यू याच्यामध्ये एक खूप थिन ग्रे लाईन असते. एक तुमचा चुकीचा डिसिजन आणि तुम्ही ती ग्रे लाईन क्रॉस करता आणि समोर तुमचा मृत्यू उभा असतोच. त्यामुळे तुमचं डिसिजन मेकिंग तिथे कसं असलं पाहिजे, तुमचा स्वतःवरचा संयम कसा असला पाहिजे. बऱ्याच लाईफमधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जात असतात, फक्त आपण त्या लक्षात घेऊन आपण त्यांना फॉलो केलं पाहिजे. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण करायला लागू ना त्यावेळी खरंच सगळेजण आपापल्या लाईफमधला एव्हरेस्ट अचीव्ह करतील. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही सगळ्यांनी माउंटेनिअरिंगमध्ये या, तुम्ही सगळ्यांनी माउंट एव्हरेस्ट ॲक्च्युअल सबमिट करा. पण मला सगळ्यांना असं सांगायचं ना, तुम्ही तुमच्या करिअरमधला माउंट एव्हरेस्ट ठरवा आणि तो तुम्ही अचीव्ह करा. मला माझ्या पप्पांनी एकच सांगितलेलं असतं, ते मला नेहमी म्हणतात की तुला आवडेल ना त्या क्षेत्रात तू जा, भले त्याचा तुला 10 रुपये 20 रुपये कमी मिळणार असू देत, पण त्याच्यातून तुला आनंद मिळतोय ना, मग ती गोष्ट तू नक्की कर. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की अरे तू समिटवर जाऊन तुम्ही काय करता. एकदा तर असंच झालं, आमचे इथले नगरसेवक आले होते, असंच कोणतरी आलं होतं आणि मी आणि पप्पा वरती बसलो होतो वरच्या खोलीत आणि ते खाली मम्मी बरोबर काहीतरी बोलत होते आणि ते म्हटले की कस्तुरी एव्हरेस्टवरती जाऊन काय करणार. आमच्या पप्पा वरतून म्हटले ती मिरच्या विकणार तिथे जाऊन. अरे व्हॉट डू यू मीन, तुम्ही एव्हरेस्टवरती जाऊन काय करणार, इट्स अ टॉप ऑफ द वर्ल्ड. माणसांना संपत्ती आणि समाधान या दोन गोष्टी मिक्स करायला जातात, तिथं ते सगळा घोळ करून बसतात, कारण या दोन गोष्टी कधीच एकत्र चालत नाहीत. जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर संपत्तीच्या पाठीमागं पळणं सोडून द्या, ती तुमच्याकडे कधी. आता इथं बरेचसे पॅरेंट्स पण आहेत. खरं सांगायचं झालं तर तुम्हाला मगापासून कळालंच असेल की एखाद्या मुलाच्या लाईफमध्ये त्याचा पॅरेंट्सचा सपोर्ट त्याला किती महत्त्वाचा असतो. आत्ताचे पॅरेंट्स जे आहेत ना ते मुलाच्या पुढच्या आयुष्याच्या सेव्हिंग्ससाठी खूप बिझी झालेले आहेत. त्यांना असं म्हणायचं असतं की नाही मी मुलासाठी खूप सेव्हिंग्स करून ठेवतोय, मुलांसाठी पुढच्या आयुष्यासाठी पैसे मिळवतोय. पण अहो आत्ता त्यांच्यासाठी तुमचा गरजेचा त्यांचा जो वेळ आहे तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि नंतर पॅरेंट्स या तक्रारी करतात की मुलं आमच्यापासून लांब गेले. अहो तुम्ही तुमचा जो प्रिशियस टाइम होता तोच तुम्ही त्यांना दिला नाहीत, कसे ते तुमच्याबरोबर अटॅच राहतील, कसे त्यांना तुमच्या त्या गोष्टी समजतील, कसं तुमचं आणि त्यांचं इंटरॅक्शन होणार, कशा या गोष्टी तुम्ही मॅनेज करणार. त्यामुळे आत्ता तुम्ही त्यांच्याकडे फोकस करा, त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करू द्या. असं नाही होत तुम्ही 100 दारं ठोठावता त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की बाबा हा तुमच्यासाठी कुठली गोष्ट योग्य आहे. तुम्ही त्याला सगळ्या गोष्टी करू द्या, तुम्ही त्याला धडपडू द्या, त्याला स्वतः काहीतरी करू द्या. तुम्ही त्याला जर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पून फिडिंग करायला लागलात तर मग ते स्वतःच्या गोष्टी करायला स्वतः कसं शिकणार. तुम्ही मुलांना सायकल देत नाही कारण ते सायकलवरून कुठेतरी पडेल, कुठेतरी धडपडेल, कुठेतरी त्याला लागेल. जोपर्यंत ते पडणार नाही तोपर्यंत त्याला कळणार कसं की त्या गोष्टी सुधारल्या कशा पाहिजेत. सो मला असं सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही स्वतःहून ठरवा की तुम्हाला कोणाच्या तरी दुसऱ्याच्या लाईफमधला आणि स्वतःच्या लाईफमधला एक आयडियल बनायचा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागा. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला लागा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जी गोष्ट करताय ती गोष्ट का करताय याच्या पाठीमागचा जर तुमचा का क्लिअर असेल ना तर ती गोष्ट तुम्ही खूप मनापासून करता. नाहीतर अदरवाईज तुम्हाला ती गोष्ट खूप बर्डन वाटायला लागते, खूप ओझं वाटायला लागतं आणि तुम्ही त्या गोष्टीचा काही दिवसांपुरतं त्याचा पाठपुरावा घेता आणि नंतर ती गोष्ट तुम्ही सोडून देता, होत नाही पुढं त्या गोष्टीचा फॉलो. त्यामुळं तुमचं एम, त्याच्यावरती असणारा तुमचा फोकस आणि त्याच्यावरती असणारी तुमची कन्सिस्टन्सी, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जर असतील तर प्रत्येकजण एव्हरेस्ट सबमिट करू शकेल. आज इथं मला बोललं ही सगळी एव्हरेस्ट सबमिट केलेली माणसं तुमच्यासमोर बसलेली आहेतच. फरक एवढाच की यांनी यांच्या क्षेत्रातला केलाय आणि मी ॲक्च्युअल माउंट एव्हरेस्ट सबमिट केलाय. तर तुम्ही यांच्याकडून इन्स्पायर व्हा आणि आज इथं बोललं माझा एव्हरेस्ट तुमच्याशी मला शेअर करायला मिळाला त्याबद्दल मला खूप आनंद